जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी
सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। करोति वाचालं पङ्गुं हरते यत्कृपालं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दं चैतन्यईश्वरम्। हरे कृष्ण। हरे कृष्ण। स्वागत आपलं। तर आपण सर्व आजूबाजूच्या खेडोपाड्यातून आलात. काही लोक तर किलोमीटरवरून आलात. त्या गावातले लोक किती या आजूबाजूची गावातले कोण आहेत माहिती नाही. आता गाव कुठलं आहे हे पण मला उकिरडे. अच्छा. बाकी सातारा आणि दहिवडी, बिदाल, कोरेगाव, पुसेगाव. तर हा सत्संग घेताना माझे पूर्वीचे दिवस आठवायला 2003चे. मला माहिती नाही मला काय बोलावं काय कुठून सुरुवात करावी. आणि आज विशेष म्हणजे आपले परम वैष्णव जे आहेत वैष्णवानाम यथाशंभो त्यांच्या शिवरात्री शिवरात्रीच्या शुभ दिवशी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो. आणि शिवरात्री म्हणजे शिव म्हणजे शुभ निश्चितच. आणि रात्री म्हणजे ज्या रात्री शिवजींचा शुभ असा विवाह झाला तो आजचा हा दिवस आहे. तर अशा शिवरात्रीच्या पवित्र तिथीनुसार आपण इथे एकत्रित आला. तर विवाह जरूर आहे कारण विवाह कृष्णाच्या ऑलरेडी झालेला आहे. आणि वैष्णवानाम यथाशंभो भगवान शिवजी जे आहेत ही तिथी जी आहे तिथे खूप महत्व आहे. आणि या तिथीला जो कोणी भगवान शिवजींचे याद करतो आठवण करतो किंवा शिवलिंगापाशी जातो आणि त्या ठिकाणी जसं आपण कृष्णाला तुळशी चढवतो तसं शिवजींना बेलपत्र चढवतो. पुराणामध्ये अनेक विचार कथा आहेत. पण इतक्या कथा तरी आपण एवढ्या छोट्याशा ह्याच्यात करणार ना. तर माझे पूर्वीचे दिवस सांगतो ज्यावेळेस गोवर्धन इकोविलची सुरुवात होती तर त्यावेळेस असेच काही आजूबाजूचे आम्ही भक्त गोळा करून कधी नित्यानंद त्रयोदशी किती गौर पौर्णिमा किती जन्माष्टमी आम्ही साजरी करायची. आणि त्यावेळेस आम्ही 4च लोक होतो. 2-4 लोक तसे वेळेस 6 लोक होतो. 2 अग्रवर्ती भाव होते गौरत्याकडे हातवरती करून नाचण्याच्या मूडमध्ये होते. इथे पंढरीनाथ भाऊ आहेत आला का बघायला. रुक्मिणी साक्षी द्यायला आहेच बाजूला की कोण कोण आल्या ते माझ्या कार्यक्रम आजच्या या शिवजींचे विवाह गुणगान करण्यासाठी. आणि सरकुमार प्रभू नंदनंदन प्रभुनाथ प्रभू आणि मी अशा 4 लोक गोवर्धनची सुरुवात करायला गेलो. गोवर्धन इकोविलची किती लोक आले गोवर्धन इकोविलची
खूप मोजके लोक आहेत वाडा हात वरती करायचे आहेत. जे नाही आहेत ते हात वरती करायचे, जे नाही आहेत तिने हात वरती करायचे. जे आपण यात्रेला कधी आलेले अशी या लोकांनी हात वरती करायचे. हात वरती नाही करत आणि कळत नाही समजत. असेच एक साधू महाराज कथा करण्यासाठी गेले होते. गावातला मुख्य म्हणजे आज आमच्या घरी कथा करायची आमच्या गावामध्ये. आणि गावात बरोबर आणि त्यावेळेस कथाकारांनी म्हटले की किती लोकांचा भगवंतावरती विश्वास आहे, हात वरती करा म्हणजे. आपल्याला किती लोकांचा विश्वास आहे भगवंत आहे? किती लोकांचा भगवंतावरती विश्वास नाही ते हात वरती करा म्हणजे. सगळ्यांचा जर भगवंतावरती विश्वास आहे तर मी कथा कशाला करायला पाहिजे? चालू तसं मला झालं की म्हणजे ही यात्रा किती आहे, म्हणजे यात्रा मला घेऊन जायला बरं गोवर्धनी पहिली तुमची त्याच्यासाठी मला हात वरती करा. तर ते म्हणजे तर ते मुख्या म्हटलं की अरे सगळे हात वरती गेले भगवंतांनी सगळ्यांच्या वरती. पण आपल्या गावामध्ये कथा झालीच पाहिजे, काय नाही गावामध्ये सगळ्यांनी विश्वास भगवंतावरती विश्वास आहे. तर पुढच्या वेळेस म्हणजे की सगळ्यांनी हात काय करायचे खाली करायचे. दुसरी तिथे ठरली मुख्या साधू महाराजांच्या गेले म्हणजे किती लोकांचा भगवंतावरती विश्वास आहे. तर यावेळेस काय केलं, कुणीच हात वरती नाही गेले, काय केलं खाली गेले. म्हणजे एका तिथीत तुम्ही इतके नास्तिक झाला आणि इतके नास्तिक जर तुम्ही झाला असतात तर माझी कथा करून कशाला माझा वेळ बर्बाद करताय म्हणजे. चाललो म्हणजे मी परत महाराज गेले. प्रश्न पडला की कथा तर आपल्या गावात झाली पाहिजे, साधू महाराज काही पडलं तर आपल्याला म्हणजे कसं करायचं म्हणजे. परत जर गेले, परत विनवण्या केल्या म्हणजे की महाराज कथा तर आमच्या गावात झाली पाहिजे. अरे म्हणजे नास्तिक हो यावं म्हणजे थोडी तर श्रद्धा द्यायशिवाय ठीक आहे. तिसऱ्यांदा म्हणजे येतो. तर यावेळेस मुलीने अगोदरच प्लॅन केला. काय केलं, अर्ध्याने खाली हात करायचं, अर्ध्याने किती लोकांचा विश्वास आहे भगवंतावरती, अर्ध्याच्या हातावरती. अरे अर्ध्यांचा विश्वास आहे तर ज्यांचं नाही त्यांना सांगून टाकावं, असं काही कारण नाही. तर भारतामध्ये आपली स्थिती अशीच आहे की आपण ठाम मार्गावरती कधीच नसतो. आपल्याला काही करायचं तर असेल तेव्हा ठाम निर्णय असा करायला आहे. म्हणून आपल्याला कधी कधी आपल्या त्या कुंपणाच्या भोपळ्यासारखं असतं की तो आपला लटकत असतो. त्याला भाजीला घ्यावं का कोणाला सांगितलं असतं घ्यायची विषारी कधी कधी असतं, दोडका लागत असतो, विषय दोडका आहे, कडवट असतो, त्याला मग शेतामध्ये पिकू तरी तर ती पण नाही म्हणजे आहे त्याला पण सेवेत वापरला नाही आणि जो दुसरा पाहिजे त्याला पण सेवेत नाही त्याला. अशी कधी कधी परिस्थिती होती आपली, ठीक आहे. म्हणून प्रभुपादांची मुवमेंट परदेशात गेली. परदेशात प्रभुपाद गेले आणि काय केलं, भगवत भक्तीचा प्रचार केला. कारण भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचा आदेश होता, प्रभुपादांनी एक आदेश होता, तो पाश्चात्य देशात जा आणि भगवत भक्तीचा प्रचार करा. प्रभुपाद म्हणले की आहे कारण तुला इंग्रजी येते म्हणून तू परदेशात जा आणि पाश्चात्य लोकांना. प्रभुपादांनी बऱ्याच वेळेस आर्ग्युमेंट केलं होतं की आपण तर स्वतंत्रता देश नाही, पारतंत्र्यात आहे, आपलं कोण ऐकणार आहे तिकडे. त्यावेळेस भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर काय म्हटले, ते कुठली स्वतंत्रता आणि कुठली पारतंत्र्यता, अरे आपण बद्ध जीव आहोत. आपली खरी स्वतंत्रता आहे की आपल्याला भगवत धामात जायचंय. आज पाकिस्तानाशी भांडाल
पुढचा जन्म पाकिस्तानात होईल. मला ते कारण हे आता महाप्रभू ते स्थान तदेव भजन. ज्याची जशी इच्छा आहे तशी भगवंत त्याला काय करतात देतात. तर म्हटले की परदेशात जा आणि तू प्रचार कर. आणि प्रभुपादांनी वयाच्या पूर्ण वय आपल्या संसारात घातलं होतं. संसार कर प्रभुपादा 59 वर्षी पाश्चात्य देशात गेले. पण त्यांच्या हृदयामध्ये कृष्ण भक्तीचे जे बीज जे होतं ते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी घातलं होतं. आणि त्या बीजामुळं प्रभुपादांनी एकच ठेवलं होतं की माझ्या गुरूंच्या वाणीसाठी मी परदेशात चाललोय. लोक निंदा करू लागले की अरे परदेशात जायचंय, 7 समुद्र आहे, ज्याचं 7 समुद्र पार करतो त्याचा धर्म नष्ट होतो. आणि असे प्रभुपाद म्हणजे माझा धर्म नष्ट झाला तरी चालेल, कारण म्हणजे माझा गुरु महाराजांच्या वरती ठाम विश्वास आहे. त्यांना संतुष्ट करण्यासाठी मी काय करतोय, परदेशात जातोय. असा भक्तीमध्ये आपल्याला श्रद्धा आली पाहिजे, असा विश्वास आला पाहिजे. आपली तशी श्रद्धा आहे का? आपला तसा विश्वास आहे का? इथं आलेल्यांबद्दल मी विचारतो. आणि हा प्रोजेक्ट हातात घ्यायच्या अगोदर तुम्हाला विचारलं पाहिजे, अरे मला घाम आला नाही ना? कारण सुभेदार गुरुजी म्हणताय की गुरुजी आता मी 2 एकर दिले, पुढच्या सगळं तुम्हाला सगळं देऊन टाकतो. मला आल्यानंतर तुळशीपत्र ठेवलं काय अशी दिलदार व्यक्ती तुम्हाला द्यायला तयार आहे, घ्यायला तयार आहे का? हा नाही तर ना बोला की काहीतरी. किती लोकांना वाटतं की इथं काहीतरी व्हावं, हरी बोल म्हणून. आणि किती लोकांना वाटतं की इथं काही होऊ नये. जेवढे जरी हरिबोल बोलले ना, साक्षीला विठ्ठल. आज तिथी कुठे आहे? महाशिवरात्री आज तिथे आहे, तिथेला हरिबोल बोलले. शिवती भूत म्हणून तुमच्या मागे लागली, नाही तर आपले सगळे समन्वय सोडतील तुमच्यावरती, काय येत नाही तर. आज तिथलं वचन दिलंय तुम्ही, हे की नाही? प्रभुपाद बघा, एक व्यक्ती एक स्पिरिट घेऊन जाते भगवत भक्तीचा प्रचार करण्यासाठी पाश्चात्य देशामध्ये. ज्या ठिकाणी उतरल्यानंतर उजवीकडे जायचं का डावीकडे जायचं हे माहित नाही, असा वृद्ध मनुष्य पाश्चात्य देशात जातोय, कृष्ण भक्तीचा प्रचार करतोय. आपण तसे आहोत का? वृद्ध आहोत आपण? नाहीये. पण आपल्याला ते स्पिरिट कुठून मिळेल? आपल्याला भगवत भक्तीवरती ज्यावेळेस दृढ श्रद्धा असेल त्यावेळेस. श्रद्धा मात्र शुद्ध नाम से रहते ते पिका. नित्यानंद महाप्रभू म्हणतात की अरे तुम्ही श्रद्धाळू जन आहात, श्रद्धेनं तर माझं भगवत भक्तीचं बीज तुमच्या हृदयामध्ये घ्या. मी द्यायला आलोय, तुम्ही घ्या. मराठीमध्ये एक म्हण आहे, देवाला द्यायला पदर नाही. किती लोकांना माहिती म्हणतात ना, देवाला द्यायला पदरच नाही. म्हणून साड्या घातलेल्या माताजींना म्हणतो पदर प्याला. देवाने टाकलं तुमच्या झोळी, हे की नाही? त्याला सक्सेस करायचं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आपल्या म्हणजे आपली जी श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेनं आपण भगवंताची सेवा केली तर. नाहीतर प्रत्येक व्यक्ती आपली भक्ती करतो कसा? कम्फर्ट झोन मध्ये. कम्फर्ट झोन मध्ये म्हणजे काय म्हणतात? कम्फर्ट काय म्हणतात इंग्लिश वर्ड, मराठी? सुरक्षित झोन मध्ये भक्ती करण्याचा प्रयत्न करतो. 2003 ला मला पण गोल्डन इक्विटीला पाठवलं होतं. दौंड फार्मला मला पहिल्यांदा पाठवलं. साहेब दौंड फार्मला माझी 50 एकर जागा होती त्या ठिकाणी. पण महाराजांना तो एकदमच खूप लांब वाटला, म्हणून आम्ही ते विकून परत मुंबईच्या जरा जवळ घेतला होता. 108 किलोमीटरवरती हा फार्म आहे मुंबईपासून. 108 शुभ आकडा होता. आम्ही नंतर याच युपीमध्ये जाताना एकदा नंबर बघितला, किती किलोमीटर आहे मोजावं तरी
कितीतरी वर्षांना आमच्या डोक्यामध्ये प्रश्न आला होता, किती किलोमीटर आहे? कोण म्हणते 100, कोण म्हणते 80. एक्झॅक्टली 108 मंदिर पासून आहे. आणि भगवंतानी तो गोपीनाथने तो चूज केला होता फार. आणि अशा ठिकाणी पण आम्ही 4 लोक होतो, 6 लोक गौरवताय, 4 आम्ही. 6 लोकात आम्ही 4-5 वर्ष काही करत नव्हतो. येणाऱ्या भक्तांची सेवा, येणाऱ्या भक्तांना प्रसाद आणि कीर्तन आणि भजन, बस. आणि काही नाही करत. असंच एकदा गौर पौर्णिमा होती. मी लागलो होतो चपात्या लाटायला. चपातीची कणिक मळली होती, मी लागत होतो. सण तुम्हाला भाऊ घरची होती. असंच एक गुरु प्रभूजींना म्हणलं, माताची लोक आले की म्हणलं चपाती एक म्हणजे बस. मला वाटतं माताच्या म्हणजे 2-3 लोक येतील, मदत करतील लाटायला, भाजायला होईल म्हटलं. त्यावेळेस प्रभूजी आम्ही 4 लोक हाताने करून खायचं. कूक ठेवला तर राहत नव्हता, कारण त्याला शहरामध्ये यायचं होतं बंगाली कूकला. तो मुंबईत यायचा, तो राहायचा नाही. आणि तो 2 दिवस राहायचा, तिसऱ्या दिवशी भात करपायचा, नाही तर भाजीला तडकाच नाही, काहीतरी करायचं गडबड. म्हटलं हे खूप नको म्हणायचं, कारण तुम्हाला वाटायचंय इथे काहीतरी गडबड केली की आपल्याला कुठं पाठवली मुंबईला. कधी जळलेली डाळ, कधी जळलेल्या चपात्या, तर कधी लागलेला भात. असं काय बाबा म्हटलं नको, आम्हीच करतो म्हटलं. 4 माताजी म्हटलं प्रभूजी चपाती लाटतोय, तू बस, तू लाट, मी भासतोय, त्यांची आपल्याला सेवा करायची. 12-15 लोकांच्या चपात्या लाटल्या. म्हटलं हा, मी म्हटलं बघून तर येतं किती आहे. मला बघितलं काय करते प्रभूजी, म्हणलं जरा चतुर होतो ना. म्हटलं 2 माताजींना बोलून घेऊ. जन कुमार प्रभूंनी खूप मेहनत केली, गुरुकुळात आणि असा हळूहळू प्रोजेक्ट आपल्याला तीर्थ अवस्था नाही शिकवला. प्रभूजी हे खूप पण केलं. ते म्हणतात प्रभूजी या, खा, हरिनाम करा, कीर्तन करा. आमची अवस्था आज मला म्हणलं कोणी जर किचनमध्ये जर प्रभूजी काय पाहिजे विचारतो, सेवा करता का विचारत नाही. मस्तपैकी खातो मी, प्रचार करतो. तर त्यावेळी म्हणजे असं कोणी प्रसंग सांगितलं तर कोण मला सेवा सांगेल. भरपूर तुम्ही केले हो. पावसाच्या पाण्याने आम्ही आंघोळ करायचे, लाईट नसायची, अशी स्थिती आमची होती. आणि अशा पद्धतीनं आज त्या ठिकाणी पोहोचून त्या ठिकाणी उभा राहिला. तर जोपर्यंत आपण भगवंतांच्या सेवेसाठी कम्फर्ट झोन, सुसंगत काय म्हणत तुम्ही, सुरक्षित झोन सोडून जोपर्यंत भक्ती करत नाही, तोपर्यंत तुम्हाला भगवत भक्तीचे साक्षात्कार येणार नाही. आणि भगवत भक्तीमध्ये जर साक्षात्कार पाहिजे असतील, जर भगवंत तुमच्या बोटाला बोट धरून जर पाहिजे असतील, तर भगवंत सुरक्षित झोन सोडून तुम्ही जरा बाहेर या. भगवंत तुम्हाला हात धरून चालवतील. प्रत्येक क्षणाला तुमच्या बरोबर असतील, प्रत्येक क्षणाला. मी एका वसईवरून चाललो होतो, त्यावेळेस आम्ही हिचेक करून जायला होतो. ट्रकाला थांबवायचं. 2003-4ची गोष्ट सांगतोय. त्यावेळेस फार्म प्रोजेक्ट उभा राहिला. त्यावेळेस ते जायचं ठिकाण म्हणजे कमीत कमी रोडवरती तर आहे, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या. सातारमध्ये बसली बसला, हरे कृष्णाच्या स्टॉपला उतरा म्हटलं तर तुम्ही इथं उतरू शकताय. त्यावेळेस आम्हाला ट्रकमध्ये बसायचं, रिक्षा पकडायची, 2 किलोमीटर चालून फार मोठं जायचं. कधी कधी 4-4 किलोमीटर चालत आलो, तिथं रिक्षा पकडली, तिथून परत फार. अशा रिमोट एरियामध्ये एक दिवस मी मुंबईला होतो आणि मुंबईवरून मी गोवर्धनी कोयलेच्या चाललो होतो. सकाळची ट्रेन 5ची पकडली, वसईला उतरलो, रिक्षा पकडून वसईला आलो. ट्रक एक थांबणार आलाय. अरे म्हटलं गाईला सोडायचंय भगवंता, म्हटलं पाणी पाजायचंय, गाईला सोडायचंय, देवर आलेलं बघायचंय, काही मिळेल की नाही. अजून एक ट्रक थांबणार. अशी एक गाडी आली, भगव्या कलरची होती, पुढे गेली नांदा, रिवर्स गाडी आली. म्हणून महाराज कुठं जायचंय, म्हणजे की असं असं मनोरपर्यंत सोडा म्हणे. म्हणजे बसा घ्या म्हणे.
बसलो गाडीत. म्हटलं कुठे चाललं? म्हटलं असंच आमचा हरे कृष्णाचा फॉर्म आहे म्हटलं, तिथं जायचं आहे म्हटलं. म्हणजे इकडे पण इस्कॉन आहे का? हो म्हणलं, आम्ही आताच नवीन शाखा उघडली, असा काय एक म्हणजे त्यांना पाणी द्यायचं आहे, आम्ही 4 लोक राहतो. अच्छा चांगलं आहे म्हणजे, चांगलं आहे, तुमचं कार्य खूप चांगलं असतंय म्हणजे, चांगलं कार्य करतात. बरोबर 15-20 मिनिटात त्यानं मला स्टॉपवरती सोडलं. हळूहळू डिगी उचला, 2000ची नोटून काढून मला दिली. ते म्हणजे घ्या खर्चात. त्यावेळी 2000 रुपये होते. लागलं भडक नोट माझ्या मुलं. नाही म्हणजे एवढं नाही लागत मला, ठेवा तुमच्यासाठी. रिक्षा स्पेशल रिक्षा म्हणून करायचे पैसे, एवढे पैसे मिळाले तरी पण मी सेरिंगच आहे, मी कंजूस आहे. 3 लोकांचं 4 लोक बसेपर्यंत वाट बघितली, रिक्षा भरली, त्यानं 4 किलोमीटरवरती सुरू तिथून झालं. बरोबर टायमाला पोहोचलो गाडी सोडायसाठी. अशा पद्धतीनं आमचा तो फार मग उभा राहिला गोवर्धन इको विलेज. तर हा तुम्हाला गोवर्धन पार्ट 2 मिळाला आहे. हरे कृष्ण. तर या खूप सुंदर अशी सुभेदार कोणींचा 2 मिनिटात मी त्यांच्याशी टूर करून आलो, तर त्यांचा मूड वेगळा आहे. प्रभुपादांनी भरपूर त्यांनी प्रभुपादांची सेवा केलेली आहे. प्रभुपादांनी काही त्यांच्या हृदयामध्ये बीज घातलं असेल आणि इस्कॉनची ते मदत करायला. आज मी येणार नव्हतो बरं का, पण माहीत नाही मला प्लॅन असाच चेंज झाला, चौपट झाला की मला यावंच लागलं. 2 मीटिंग होते त्या अगोदर झाले. म्हणले उद्या रिट्रीट घ्या ब्रह्मचार्याचा. आणि म्हणजे आमची रिट्रीट आहे, तुम्ही कुठं चाललाय म्हणजे फार्म आलं. म्हणलं 1 नाईट जर्नी करून परत येतोय म्हणलं, चिंता करू नका. कसे प्लॅन चेंज करत, प्लॅन सगळे भगवंतांच्या हातात असतात. म्हणून मॅन प्रपोजल कृष्णाच डिस्पोजल. मनुष्य प्लॅन आखतो आणि कृष्ण ते कचऱ्याच्या कुंडीत टाकतात. कृष्णाच्या प्लॅनना आपण जर हो म्हणलं ना, तर कृष्ण भरपूर काय तुमचं प्लॅन आणि तुमचे प्लॅन ते टाकतात. आपण नुसतं म्हणतो, झाडाचं पान त्यांच्या इच्छेशिवाय हालत नाही, पडत पण नाही. म्हणून त्यांची इच्छेनं जर आपण कृष्ण भक्तीमध्ये जर राहिलो ना, तर भरपूर भगवंतांचे तुम्हाला अनुभव येत जातील. तर आज महान शिवरात्री आहे. तर या शिवरात्री दिवशी आपण आता थोडी भगवान शिवजींच्या विषयी पण जरा चर्चा करू. तर प्रभुपाद भागवतमध्ये लिहितात की सर्वात श्रेष्ठ कोण आहे, तो वैष्णव श्रेष्ठ आहे. आणि वैष्णव कोण आहे, तर वैष्णवानां यथा शंभू, निम्नगानां यथा गंगा, देवानां अच्युतो यथा, वैष्णवानां यथा शंभू, पुराणानां तथा पुराण. या ठिकाणी सांगितले निम्नगानां यथा गंगा. प्रभुपाद एक श्लोक येतात, भागवतमध्ये एक श्लोक येतो 12व्या स्कंदामध्ये 13 आणि 16. 13व्या चक्रामध्ये हा 16वा श्लोक आहे. तर निम्न गानां यथा गंगा, ज्या नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तर गंगा ही श्रेष्ठ. निम्न गाना, ज्या पण निम्न या ठिकाणी ज्या नद्या वाहत आहेत त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ नदी कोण असेल तर गंगा. निम्न गानां यथा गंगा, देवानां अच्युतो यथा. देवानां सर्वश्रेष्ठ कोण असेल देवतांच्या मध्ये तो कोण आहे, भगवान विष्णू. भगवान श्री कृष्ण अच्युत. अच्युत म्हणजे ज्यांचं कधीही पतन होऊन देत नाही असे भगवंत अच्युत आहे, भगवान श्री कृष्ण. आणि वैष्णवानां यथा शंभू, वैष्णवांच्या मध्ये कोण सर्वश्रेष्ठ आहे, तो भगवान शिवजी श्रेष्ठ. तर असे हे शिवजी. आणि पुढे सांगितलंय की भागवतमध्ये पुराणांमध्ये कोण श्रेष्ठ असेल तर श्रीमद भागवत हे श्रेष्ठ. तर तुम्हाला कुठे स्नान करायला जायचं असेल तर कुठे गेलं पाहिजे, गंगेमध्ये गेलं पाहिजे शुद्ध व्हायला. कुठल्या देवाची उपासना करायची असेल तर कुणाची केली पाहिजे, अच्युतांची केली पाहिजे, भगवान विष्णू.
कृष्ण यांची. आणि वैष्णवांच्या मध्ये कुणाची जर सेवा करायची असेल तर कुणाची केली पाहिजे? शिवजींची. वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. पण कलियुगामध्ये भगवत शिवजींना काय म्हणतात? भगवंत. एका अर्थानं भगवंत आहे, पण भगवंतांना भगवंत म्हणून पूजा केलेली शिवजींना आवडत नाही. शिवजी म्हणतात की मी वैष्णव आहे. मी काय? वैष्णव आहे, मी सेवक आहे. आणि जर कोणाला वैष्णव श्रेष्ठ व्हायचं असेल, शरणागत जर जायचं असेल तर कोणाला जा शरणागती? शिवजींना. आणि आपली परंपरा चैतन्य महाप्रभू काय सांगताय की आपल्याला अशा वैष्णवांचे आपण दास बनला पाहिजे. म्हणून आपण कोण? वैष्णवांच्या दासांच्या. फक्त दास 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 दासानं. हा मूळ आपण भक्तीमध्ये ठेवला पाहिजे. दास दासानु दास. वैष्णव कसा तो श्लोक आहे? गोपीर भरपूर पदकमल योर दास दासानु दास. मी नुसता दासच नाही तर दासांच्या दासांचा दासांचा दास मी. हा मूळ आपला काय ठेवला पाहिजे. म्हणून आणि जर काय वाचायचं जर असेल तुम्हाला, काय वाचता की नाही? काय वाचता? किती लोक संध्याकाळी कृष्ण पुस्तक वाचतात झोपताना, आणि उठल्यानंतर भगवद्गीता किंवा भागवत रोज वाचलं पाहिजे. कारण प्रभुपादांनी अहोरात्र कष्ट करून ही ग्रंथ लिहिली. म्हणून प्रभुपाद म्हणतात माझा अपमान त्यावेळेस होईल की तुम्ही गीता आणि भागवत वाचत नसाल. म्हणून कमीत कमी आपल्याला रोज एक पान तरी वाचलं पाहिजे प्रचारकाला. आणि खरोखरच आपल्याला जीवनामध्ये संतुष्ट जर व्हायचं जर असेल ना, सुखी व्हायचं असेल ना, तर भागवत वाचा. जास्त कोणाला नाही कोणाला प्रश्न विचारायला जाऊ नका. भागवत या तुम्हाला काही प्रश्नांची अडचण असेल, काही तुम्हाला संकट आले असतील, गीता घ्या, डोक्याला लावा, उघडा भक्त, त्याच्यात 4 ओळी कुठूनही वाचा, कुठूनही वाचा 4 ओळी. ते 4 ओळी तुमचं उत्तर मिळालेलं असेल. कधी करून बघा. तुम्ही केलंय का असेल? माताजी तुम्ही केले? कधी असं आलं ना की डोक्याला होतं काही समजत. मी कधी कधी प्रवचन तयार करून होतं. आताच मी अमरणीला करून रोज मी काय तयारी करून लोक कोण आहेत, नवीन आहेत का जुनी, म्हणजे आपलीच म्हणजे तर मला प्रिपेअर केलेलं असलं की दुसरंच काहीतरी. कारण भावग्राही जनार्दन, जसा भक्तांचा भाव आहे तसं काहीतरी बाहेर निघत असतं. ते काढणारे तेच आहेत बाहेर. तर रोज आपल्याला काही ना काहीतरी प्रभुपादांचा असं ग्रंथ वाचला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळेल? आपल्याला खरं भक्तीतलं नरिशमेंट, ते खऱ्या अमृत जे आहे ते त्याच्यातून आपल्याला मिळेल. तर म्हणून भागवत हा सर्वात श्रेष्ठ आहे वाचण्यासाठी. श्रीमद भगवद्गीता, भागवत आणि कृष्ण. म्हणून प्रभुपादा अनेक वेळेस इस्कॉन मधलीच लोक बरेच वेगवेगळी पुस्तकं वाचतात. काही गरज नाहीये. प्रभुपाद म्हणतात जे काही मला द्यायचं आहे ना ते सर्व मी भागवत मध्ये दिलेलं आहे, गीतेमध्ये दिलेलं आहे, कृष्ण पुस्तक मध्ये दिलेलं आहे. ते वाचा अगोदर. आणि ते न वाचता इतरच काहीतरी पत्राला गोळा करत असतात आणि म्हणतात की मला काहीतरी ज्ञान नाही. काही नाही, भरपूर आहे. प्रभुपादांनी असं खचाखच भरलंय की सर्व काय आपल्याला त्याच्यामध्ये तर मिळेल. म्हणून आजच्या शिवरात्रीच्या या दिवशी आपल्याला गंगेमध्ये स्नान करा. तो मूळ राहणं आपल्याला गंगेमध्ये स्नान. जर आपल्याला कोणाला शरण जायचं जर असेल कुठल्या देवाला तर अच्युताला जावा. भगवान श्रीकृष्णाला शरणागती केली. खरोखरच कुठल्या वैष्णवाला आपल्याला श्रेष्ठ शरणागत जायचं असेल तर शिवजींना आपल्याला शरणागती केली पाहिजे. मला तुमच्यासारखं काय करायचंय? वैष्णव बनायचंय. मला तुमचा आशीर्वाद द्या. आपण वैष्णवांना शिवजींना जाऊन मागतो तरी काय? काय मागतो?
आपण या जगामध्ये जे काय आपल्याला भौतिक भोग भोगायचे किंवा भौतिक ऐश्वर भोगायचे तेच आपण शिवजींना मागतो. पण शिवजी इतके हुशार आहेत ना, खूप हुशार आहेत. त्यांना माहित आहे, पण ते इतकी दयाळू पण आहेत ना की त्यांचं नाव आहे काय आशुतोष. कारण ते इतक्या कमी वेळात ते संतुष्ट होतात ना की त्यांची जर भक्ती करणारे, म्हणून कधी कधी ना शिवभक्त दुर्गा भक्त खूप श्रीमंत असतात आणि आमचे भक्त खूप गरीब असतात. पण आपल्याला गरिबी कशासाठी दिली हे खूप कळायला पाहिजे. कारण खरा आई वडील असतो ना तर असाच नोट आपल्या मुलांच्या हातात देत नाही का, देतो. त्या नोटीची किंमत माहिती असेल त्यावेळेस देतो. म्हणून आपल्याला त्या संपत्तीचं आपल्याला मिळालेलं कौतुक त्यावेळेस येतं ना, त्यावेळेस आपल्याला आई वडील येतात. म्हणून लक्ष्मीपती आहेत महादेव. महादेव लक्ष्मीपती आहेत. त्यांना द्यायचं असेल तर काही कमी देतील ते आपल्याला नाही, भरपूर देतील. फक्त ते आपल्याला कसं सांभाळता यायचं हे आपल्याला काय पाहिजे, अक्कल पाहिजे. तर मग बोलणार त्या आपल्याला. हा, माझ्या पण बाबतीत असं घडलेलं आहे. हा, सगळ्यांच्या बाबतीत घडलेलं आहे. कधी कशात कवडी नव्हती, असाच चालू होतो प्रचारात. पैसे संपले, एका म्हातारीच्या घरी गेलो पाहिजे. तिथं गेलो कसं पैसे कसे, आमची फिलॉसॉफी नाही मातारी आम्हाला थोडं दान द्या. कधीच आमचे मित्र मागत नाही, कारण मला तुमच्या आहे कधी कोणाकडे ब्रह्मचर्याने हात पसरायचे नाही. दिले नाहीतर गेलो कोणी तिथं गेलो, प्रसाद घेतला, हळूच मला एक पॅकेट दिली. बघितलं जेवढं पाहिजे तेवढंच मला होतं. धन्यवाद. ते पण पॅकेट तिथं खोललं नाही गेल्यानंतर. मनातल्या मनात धन्यवाद म्हणतो. कारण मला दिलं तो बेळगावला पाठव काय सर्वे करायला होता. माझे नेमकेच पैसे संपले होते, अशात काही नव्हतं. नेमकेच तेवढेच मला पैसे मिळाले की बेळगाववरून जीवपर्यंत द्यायचं. म्हणून धनाची अपेक्षा भक्तीमध्ये करू नका. मला पाहिजे तेवढे मिळणार. पण भगवान शिवजी असोदोष आहे, ती लगेच देतात. म्हणून लोक काय करतात, भगवान शिवजीची भक्ती करतात. म्हणून शिवजीने सांगितले मला काय आणा, मला कुठलं फळ आणा, धोत्र्याचं फळ आणा. मला कुठलं फुल आवडतं, धोत्र्याचं फुल आवडतं. मला काय आवडतं, भस्म आवडतं. म्हणून सगळे काय म्हणतात शिवजींना, शिवजी इतके भक्तीमध्ये विलीन असतात की म्हणतात की माझ्या शेती सेवेसाठी मी जर एक हात दिले ना, मला फळ आणणार, ती माझी भूतावळ एक फळ पण ठेवणार नाही भगवंता तुमच्यासाठी. हे माझे जे संगी जे आहेत ना, हे एक फळ विष्णूसाठी माझ्या प्रभूसाठी ठेवणार नाही. ही सगळी भूतावळ काय आणतील, सगळी फळं तोडून आणतील. आंब काय आणतील, काय काय आणतील, काय काय आणतील, काय काय आणतील. नको मला हे, म्हणून ही मी फळं वाचवून ठेवले कृष्णासाठी, ह्या सेवेसाठी, विठ्ठलासाठी मी वाचवून ठेवले. मला काय धोतर आणणार, तर धोत्र्याचं फळ आणणार. मला फुल आणा, कुठलं धोत्र्याचं. यांना जर सांगितलं फुल आणा तर हे एक जगातलं एक फुल ठेवणार नाही, सगळे माझ्या आणून ठेवतील माझ्या पिंडीवरती. मला एक पण आणू नका. नाहीतर सगळी फुलं कृष्णाला गेली पाहिजे, सर्व फलं कृष्णाला अर्पण पाहिजे, विठ्ठलाला पाहिजे. ह्यांची पूजा बंद पाडली ही भूतावळी. म्हणून मला फुलं नको, मला कुंकुम नको. कारण कुंकुम हे सौभाग्याचं हे राधाराणीसाठी पाहिजे. हे कुंकुम पण नको. मला काय ना भस्म आणा, मी भस्म लावतो. हे सौभाग्य कुंकुम माझ्यावरती आणून एक कुंकुम ठेवणार नाही या जगामध्ये. मला सांगा शिवरात्रीला धोत्र्याला जाऊन फुलं फळाला शोधा मिळते का बघा. कधी घेऊन जाते ती माहिती पण नाही.
इतके दयाळू आहेत भगवंतांची सेवा करण्यासाठी की हे आपल्याला वाचवून ठेवलंय कृष्णाच्या सेवेसाठी. इतके ते भगवंतांच्या भक्तीमध्ये तल्लीन नाही. ते ध्यान करतायत. कुणावरती ध्यान करतायत? ब्रह्मा बोले चतुर्मुखे कृष्ण कृष्ण हरे हरे, महादेव पंचमुखे राम राम हरे. तर राम नावामध्ये तल्लीन आहे. आपल्या प्रभूच्या नावामध्ये काय आहे ते तल्लीन आहे. ध्यान करू नये. एक क्षण पण इकडे इकडे करत नाही. ते त्या भगवंतांच्या ध्यान ज्यावेळेस लावतात त्यांना त्या संसाराची काही देणं घेत नसते. तर म्हणून असे भगवान श्रीकृष्ण वैष्णव कसं बनायचं? तर आपल्या भोगासाठी नाही, तर आपल्या भगवान श्रीकृष्णाच्या सेवेसाठी. हा भाव शिवजींच्या मधून आपल्याला शिकायचा आहे. पण आपल्याला काहीतरी मिळालं की आपण आपल्यासाठीच उपयोग करतो. आणि आपल्या गुरूंच्या सेवेत गेलं पाहिजे, आपल्या कृष्णाच्या सेवेत गेलं पाहिजे, आपल्या वैष्णवांच्या सेवेत गेलं पाहिजे. ना की ती मग आपण काय होईल? गुरु भोगी होईल. आपल्याला गुरु भोगी व्हायचंय का? नाही. तर म्हणून आपल्याला कृष्णाच्या सेवेसाठी आपल्याला काय केलं पाहिजे. आणि कृष्ण आपल्याला देतात, भगवान शिवजी आपल्याला देतात, ते सर्व देतात. फक्त त्यांना काय करा, शिवजींना जर काय मागायचं जर असेल तर म्हणणं की तुम्ही ज्या नामामध्ये, तुम्ही ज्या गोष्टीमध्ये संतुष्ट आहेत ती आम्हाला द्या. मग भगवान म्हटला शाना निघाला सांगते है ना, एवढ्या भूतावळ्यामध्ये तू शाना निघालास म्हणून काय तुला मी आशीर्वाद देतो की भक्तीसाठी ज्यावेळेस तू काय करशील तुला काही कमी पडणार नाही, काही कमी पडणार नाही, काही कमी पडणार. तर ते मानव. तर म्हणून ज्यावेळेस असे भगवान शिवजी ध्यानस्थ असतात. एकदा पार्वती म्हटली की आपण नेहमीच मशालात राहतो, कैलासमध्ये राहतो, एक तरी घर बांधा. एक तरी कशाला म्हणजे घर, ती आणि मोठा ठेवे करून परत बसायचं. म्हणजे एक तरी कधीतरी, अहो माझ्या इतक्या सगळ्या बहिणी त्यांचे राजवाडे आहेत, महाल आहे, सगळं आहे, कुठनं ब्रह्माजींना बुद्धी सुचली तुमच्याशी जॉब म्हणजे एकदा तरी. ठीक आहे म्हणजे काय त्याला अवघड आहे. शिवजींनी तत्क्षणी एक महाल बनवला. पार्वतीनं वास्तुशांती ठेवली होती, सगळ्या वास्तुशांती ठेवली, सगळ्यांना देवतांना बोलवलं, सगळ्यांना यथेच्छ सगळं काही पाहुणचार केला. घरात काय होतं नव्हतं तेवढं वाढून सगळं टाकलं. आपलं पण असंच असतं ना, कधी एकदा बंगला बांधला की आपण पण पाहुण्या ह्याला न बोलवण्याला पण बोलवतो का, आपल्याला दाखवायचं असतं. आणि असं बांधलंय सगळे, पार्वतीने सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं. येथे सगळ्यांचा सत्कार झाला. एक मग व्यक्ती, एक साधू महाराज आले, कधी कधी लेट लाईनला येतात ना. शेवटी सगळ्या काय काम होतं राहिलो होतो, आता जेवण सगळं संपलं होतं ना कधी असं. एक साधू महाराज आले म्हणजे की हे प्रभू मी एवढ्या दुरून आलोय, मला काहीतरी सगळं वापरून झालं, आता काय राहिलं, तो महाराज घेऊन म्हणजे तुला. तत्क्षणी शिवजयंती काय केलं, तो महाराज दान करून म्हणजे आपल्याला कैलास तोच बरं आहे, चल पार्वती. असे ह्या पुराणातल्या कथा आहेत. आणि भगवान शिवजीच्या आणि पार्वतीच्या खूप असं सुंदर कथा आहे. एकदा नारदमुनी आले. नारदमुनी म्हणले की हे सती, हे पार्वती, तू कधी विचारलेस का या तुझ्या बाबाला, म्हणजे काय की या एवढ्या कवटेच्या मळात का घातले तर कोणाच्या इथे.
विचारलो. आपली पण प्रभूची कधी कधी दुसऱ्या माळा घातल्या, कधी कधी तुळशी माळ असते, कधी मोठी असते कधी छोटी असते, त्याच्याच बाजूला आणखीन एखादी माळ असते. बायका कधी जास्त डोकं लावत नाही, घातलेच लावले असं म्हणून कसं विचारते. हे झालंय की ना आपल्या घरात असं. नारद मुनीने असंच विचारलं. म्हणजे कधी विचारलंयच कसं ते? म्हणजे की नाही, म्हणजे कधी विचारून बघ. सतीने असा विचार केला. म्हणजे ठीक आहे, म्हणजे की स्वामी आज मला एक प्रश्न आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण विचार. म्हणजे काय प्रश्न आहे? मला एवढं काही गुपित ठेवता तुम्ही, कधीच काही सांगत नाही, असं काय एवढं सांगण्याच्या काय? म्हणजे कोणी म्हणेल त्या घरात? म्हणजे नाराजी गेली, काहीतरी कळ लावले असं म्हणलं. बरं विचार म्हणजे काय विचारायचं? म्हणजे की एवढ्या तुम्ही कंठीची माळ मी विचारलाय, सगळं काय विचारलंय, की कवट्याच्या आहे त्या कवट्याच्या काय माळ आहेत म्हणून. अगं प्रिय म्हणजे ह्या ज्या कवट्या आहेत ना, कवट्या, ह्या कवट्या तुझ्या आहेत, तुझ्या म्हणजे माझ्या, म्हणजे एवढ्या कवट्या. अगं तू प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेस तू असंतुष्टी झालीस ना, ही सृष्टी निर्मितीपासून, त्या त्या वेळेस तू तुझं शरीर सोडलेलं आहेस. आणि त्या शरीर सोडल्यामुळं तुझ्यावरती मी इतकं प्रेम करतोय ना पत्नी, इतकी तू प्रतिवर्त आहेस. आणि तुझा विरह मला कधीच मला सहन होत नाही. म्हणून या विरहापोटी मी तुझ्या या कवट्यांच्या माळा मी धारण केलेल्या आहे. म्हणजे तू किती जन्म घेतल्याची विचार कर, आणि किती वेळ तू असंतुष्ट राहिले असेल, आणि किती वेळ तुझी शरीर सोडले असतील, आणि किती वेळ मी तुझ्या विरहामध्ये जीवन जगलो असेल. पण माझा विरह मी सोडला नाही, कारण मी प्रभूंच्या सेवेत आहे. ज्या ज्या वेळेस मला प्रभू आज्ञा करते त्या त्या वेळेस मी या सृष्टीवरती तांडव करतो, आणि मला जी दिलेली सेवा आहे तेवढंच मी करतो. आणि इतर वेळेस काय करतो, मी हरिनामामध्ये दंग असतो, हरिनामामध्ये मी दंग असतो. आणि पार्वती म्हणते की इतके जन्म झालेले आहेत माझे, तर म्हणून या जगामध्ये पार्वती तू संतुष्ट व्हायला शिक. काय व्हायला शिक? हे संतुष्ट कसं व्हायचं? आता आली तुला म्हणते. कधी हा प्रश्न विचारला होता सर? संतुष्ट कसे व्हायचे? अगर संतुष्टीसाठी आपल्याला भागवत कथा ऐकली पाहिजे. पण ती मला कधी सांगितलीच नाही, तू कधी विचारलंच नाहीस, मी सांगू कशी? ते म्हणले की ठीक आहे, म्हणजे मला भागवत कथा करा. भागवत कथा म्हणजे असंच कधी पण करत नाही, म्हणजे कुणाकडं पण करत नाही. म्हणजे भागवत म्हणजे अमृत आहे, अमृत. आणि अमृत हे कसं असं वाटतात का? म्हणजे की नाही, जो कोणी अमृत पितो तो अमर होतो. मग म्हणजे भागवत कथा करायची, चल म्हणले. आणि मग अशा ठिकाणी आपण कैलासमध्ये जाऊ की ज्या ठिकाणी कोणी नसेल, आणि अशा ठिकाणी आपण भागवतचं काय करू, रसपान. हो, हा म्हणजे जर रसपान करायचं असेल तर आपल्याला जायचं आहे. आणि मग भगवान शिवजी आपल्या पार्वतीला घेऊन जातात, आणि पार्वतीला भागवत कथा. ही ज्यावेळेस भागवत कथा करतात त्यावेळेस कथेमध्ये तल्लीन होतात शिवजी. पार्वतीला मध्ये झोप येईल. किती लोकांना झोप आले आता प्रवचनामध्ये? आले का कोणाला? काही निद्रा देवी कुठं पण जाते, तिला कसं ती दिसत पण नाही, काय कुणाला ना कुणाला ती झोप होत.
आणि निद्रा देवीला काय करायचं असतं? जो कथा ऐकतोय त्याला झोपवायचं असतं आणि कथा तिला ऐकायचं असतं. निद्रा म्हणजे एक कार्य आहे. आपलं कसं, आपण एखाद्याला कोणाला तरी बिझी ठेवायचं असतं, हे काम तू कर, माझं करायचं दुसरं काम मी करू. तशी निद्रा देवी आपली निद्रा त्या व्यक्तीपाशी सोडतील, स्वतः कान लावून भागवत कथा ऐकते. म्हणून आपल्याला निद्रा येत असेल तर काय येते? निद्रा देवी आपल्या जवळ आलेली आहे असं समजायचं. अशी ही निद्रा देवी पार्वती कशी पण गेली, पार्वतीला झोपवून स्वतः ऐकला. ज्या वेळेस भागवत कथा ही शिवजी सांगतायत, करतायत कथा, आणि करत असताना निद्रा देवी पार्वतीला डुलकी आली, पार्वती झोपली. पण शिवजी मात्र कथा करत गेले. कथा करता करता शिवजी पण तल्लीन होऊन कथा केली. आणि ज्यावेळेस आपण हुंकार देतो, कथेचे ज्यावेळेस आपण हुंकार देतो त्यावेळेस आपल्याला समजतं की अरे कोणीतरी ऐकतंय, कोणीतरी ऐकतंय. आणि कथाकार म्हणून मध्ये मध्ये कीर्तन करतात. काही कथाकार असतात बघा, संगीत कथाकार. त्या कथा कशा असतात? कोणाला तर चालू नाही. प्रभुपाद म्हणतात आपल्या इथून कीर्तन झालं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मध्ये मध्ये कीर्तन झालं. आम्ही संगीत कथाकार नाही, तो भागणारा. ज्यावेळेस कथा करत असताना मध्ये हुंकार देत होता. पार्वती मातेला मध्येच जाग येते. पार्वती माता मध्ये गेले, कथा संपली. हा म्हणले की मी ऐकलंच नाही. म्हणजे कधी झोपलीस तू? तो हुंकार देत होते. हा 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 नाही म्हणले, मी तर जरा डोलका लागला. हुंकार कोण देतो? वरती बघितलं शुक, इकडे बघितलं त्या ठिकाणी काय होते? शुक. आणि हे शुक जे आहे, अरे म्हणजे की तू कसं काय इथं? आणि शिवजी आपले त्रिशूळ घेऊन त्या शुकच्या पाठीमागं. ज्यावेळेस शुक हा घाबरून व्यास उभीच्या दिशेने पळू लागला. व्यास देवांची पत्नी नुसती जांभेली होती. शुकदेव गोस्वामी जांभेच्या तिच्या मुखातून उदरात आश्रय घेतला. व्यासदेवांच्या पत्नीच्या घरावर व्यासदेव म्हणले की शिवजी कुठे पाठीमागे लागला? कोणाच्या? म्हणजे की शुक. त्यांनी म्हणजे भागवत कथा ऐकली. मग काय म्हणले? भागवत कथा कुणी पण ऐकायची असते का? भागवत कथा ऐकल्यानंतर अमर होतात. आणि हे कुणाला पण वाटत नाही, हे शक्य नाही. पण ऐकले ना, ऐकलेला व्यक्ती अमर झाला, तुम्ही कसं काय त्याला मारू शकता? हा हे पण खरं आहे. कारण कधी कधी शिवजी बाह्य चेतनेमध्ये खरंच, कधी कधी अंतरचेतनेमध्ये जातात, कधी कधी बाह्य चेतने. बाह्य चेतनेमध्ये आल्यानंतर समजलं की हो अमृत कथा आहे की. 9 महिने झाले, 10 महिने झाले, 11 महिने झाले, तर शुकदेव व्यासदेवांची पत्नी मात्र काही प्रस्तुती उभी राहायची. आणि अशा वेळेस भगवंतानं त्या ठिकाणी बोलावं लागलं. भगवान विष्णू त्या ठिकाणी. आणि त्यावेळेस माहिती आपल्याला की कथा कशा पद्धतीनं शुकदेव गोस्वामी सुद्धा या भौतिक जगामध्ये येण्यासाठी भय वाटत होता त्यांना. भय, आपल्याला भय वाटतंय का? मी या जगात आलोय म्हणून अजून वाटतं की मला अजून आयुष्य वाढावं, अजून आयुष्य वाढावं आणि या जगामध्ये राहावं. अरे भगवत भक्ती जर आपल्या जीवनामध्ये जर नसेल ना, की झाडांचं आयुष्य पण वाढलंय बघा. किती वर्षाची झाडं असतील बाहेर? असतील 25-30 वर्षाची असतील. आत्ता
अशी जी झाडं जी आहे की हजारो हजारो वर्षाची त्यांचं आयुष्य असतं, पण आयुष्य वाढलं म्हणून काही त्यांचं वाढलं ठीक आहे. नुसतं आयुष्य वाढलं तर ते अनेक वर्ष ते इथंच राहते. अरे आयुष्याचं कल्याण त्यावेळेस होतं ज्यावेळेस आपलं आयुष्य भगवत भक्तीमध्ये घालवतो. नाही तर असं आयुष्य काय कामाचं. झाडं पण वाढत आहेत, हत्ती पण पाला खाऊन लट्ट होत आहेत, की नाही. मग आपलं नुसतं हे शरीर पोषणासाठीच हे जीवन आहे का, फक्त लंबी आयुष्यासाठी नाही. हे आयुष्य आपल्याला भगवत भक्तीसाठी महत्वाचं आहे. म्हणून आपल्या आयुष्याचा क्षण क्षण आपण काय केलं पाहिजे, भगवत भक्तीमध्ये कसा लावता येईल याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. म्हणून शुद्धदेव गोस्वामी म्हटले की या बाहेर मला जगात यायला मला भीती वाटते, कारण हे मायेचं जग आहे. मी आतमध्ये आहे तेच आहे, माझं भगवत चिंतन मी होतंय, मी भागवत कथा तुमचं कथा अमृत पण ऐकलेलं आहे, आणि या आईचा उदर काय मला खूप आल्हाददायक वाटतोय. अरे पण त्या रक्ताच्या ह्याच्यात तू राहिलेला आहे. म्हणले बाहेर ठीक आहे म्हणले, तरी पण मी चेतनेमध्ये काय, कृष्ण चेतनेमध्ये, मी भगवंतांच्या चेतनेमध्ये, मला काय त्याचं दुःख वाटत नाही. अरे पण व्यासदेवांची इच्छा आहे की तू बाहेर यावं, पण मला म्हणले वचन द्या की मी बाहेर आल्यानंतर ह्या मायेचा प्रगाढ माझ्यावर पडणार नाही. भगवंत म्हणले की मी आशीर्वाद देतो की तुला ह्या मायेचा प्रगाढ कधी पडणार नाही. व्यासदेवांना पण आशीर्वाद त्यांच्याकडून घेतो की त्यांचाही काही तुझ्यावरती प्रभाव वाढला. शुद्धदेव गोस्वामी आईच्या गर्भातून येतात बाहेर, भगवंतांचं दर्शन घेतात, आणि जसं दर्शन घेतात तसे चालू लागतात. या संसारातून बाहेर चालू लागतात. म्हणून आपण पण तीच प्रार्थना केली आईच्या गर्भामध्ये की भगवंता मला यातून काढ रे बाबा, नको हे. कारण आतमध्ये व्याधना होत असतात. आईचा मल मूत्र किडे सगळे टोचत असतात त्या जीवाला, दुःख येत असते, आणि ते मान घालून कमान झालेलं असते त्या पाठीला. आईच्या गावामध्ये असं झोपलेलं, 9 महिने 9 दिवस, आणि ती प्रार्थनेच्या मोडमध्ये असते. आणि आपण बाहेर आलो की आपण म्हणतो काय, म्हणतो कवा, काय म्हणतो कवा. माहित नाही माझं काम केले सोयीने, कधी कोण सोयीने असेल तर आपलं जीवन केलं, मायाचा जन्म दिला असेल तर त्या मातेला काय ऐकलं असेल तुम्ही पाहिजे. आई ऐकलं होतं का? ती आई म्हणत नाही कवा, म्हणतो मी कधी प्रार्थना केली, कवा मी प्रार्थना केली. आपण प्रार्थना केली भगवंतांना, पण या मायेच्या जंजाळातून आपण विसरलो. आणि म्हणून आपल्याकडे साधू संत येतात आणि ते प्रत्येक वेळी कठोर शब्दात सांगतात की अरे तुमचा जो जन्म आहे ना, हा भगवत भक्तीसाठी दिलाय, हा भोग करायसाठी. पण आपण त्या मायेच्या प्रभावात आलो की आपण विसरून जातो, आणि माया मोहामध्ये आपण डुबून जातो, आणि आपण भगवंतांना विसरलो की तो का. तर तीच आठवण करण्यासाठी आपण सत्संगामध्ये येणं, वैष्णवांसाठी सेवा करणं, भगवान शिवजीसाठी दास वयामध्ये जे आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये आनंदित राहून आपण भक्ती मार्ग स्वीकारला पाहिजे, नामजप स्वीकारला पाहिजे. म्हणून नाम हेच एक साधन आहे भगवंतांना आपलंसं करण्यासाठी. किती लोक नामजप करतात? चांगली संख्या. जे करत नसतील त्यांनी करा. आज शिवजींना प्रार्थना करा की मला नाम जपामध्ये शक्ती द्या. आज जे पाहिजे ते शिवजी देतील आपल्याला.
गेल्यानंतर शिव कुठल्याही मंदिरात जा, असं नाही की सकाळी जावं रात्रीपर्यंत झालं. काही शिवरात्री रात्रीच लग्न झालं होतं त्यांचं. जा, त्यांना प्रार्थना करा, बेलपत्र चढवा, अभिषेक घाला, अगरबत्ती लावा, त्यांना प्रार्थना करा. काय प्रार्थना करा ती महत्वाची. मंदिरात आमचे काय फॅनेटिक इस्कॉनचे भक्त आहेत. आम्ही देवतांच्या मंदिरात जात नाही. आम्ही अरे त्यांच्याकडे जा, पण काय मागायचं हे कळालं पाहिजे ना, हे की नाही? अरे गरज पडली जा, प्रणाम करा. आपलं दुसरं नाव आपल्याला शिव आणि ब्रह्मा यांच्या नाम समान नाही सर, आणि वेगळं नाही समजायचं. अपराध आहे. जाऊन त्यांना प्रार्थना करा की आम्हाला भक्तीमध्ये शक्ती द्या, ही आपण प्रार्थना. तर जवळ शिवजींचं जाऊन दर्शन घे. मलाही कुठे वेळ मिळाला तर असलं मंदिरला जा, गरज आहे आपल्याला. आपण नाही की आपण सगळ्यात परेश झालो असं नाही. तर म्हणून आपण ही प्रार्थना केली पाहिजे की आम्हाला जे काही भगवंत आम्हाला भक्तीमध्ये देत आहे ते सांभाळण्याची शक्ती दे. आणि जे काही मिळेल सांभाळण्याची शक्ती त्यांच्याकडेच आहे. म्हणून अरे समुद्र मंथनामध्ये जे हलहल विष निघालं ते कोणी प्राशन केलं? तिने पत्नीला परमिशन मागितली बरं का, की मी हलहल विष घेऊ का? अरे तुम्ही काय नाही करू शकत. कधी कधी आमच्या पूर्वजांना पत्न्या म्हणतात एवढं काय काय नुसतंच हरिनाम हरिनाम, जरा घरात थांबत जावं. पार्वती म्हणली की अरे तुम्ही काय नाही करू शकत. स्त्री एक आत्मविश्वास देते पुरुषाला. ती स्त्री आहे, ती विस्तारी आहे, ती एक शक्ती आहे. आणि त्या शक्तीवरती पुरुष काय करतो? येणार संकट, येणार किती पण कष्ट असू देऊ पुरुषाच्या जीवनामध्ये ती प्रेमानं दोन शब्द बोलली ना, आणि एक पाण्याचा तांब्या भरून दिला यांची काय अपेक्षा नसते हो, तुमच्याच हातात कारभार दिलेला असतो. फक्त यांची अपेक्षा असते बस दोन शब्द प्रेमाने, है ना? तेवढीच अपेक्षा असते. संतुष्ट पार्वती माझी सगळं काय नको, घर नको, पती होत पतिमान बस काय नको सती. आणि तिनं ज्या ज्या वेळेस इच्छा केली तिच्या इच्छा नाराज झाली आणि तिला अनेक जन्म घ्यावे लागले. म्हणून या जगामध्ये ना स्त्रियांना सांगतो असंतुष्टीत राहू नका. पुरुष तुम्ही सुद्धा असंतुष्ट राहू नका, याला अनेक जन्म घ्यावे लागतील. असंतुष्टीचा झुता हमेशा काढता राहतो. नवी चप्पल जरी आणली घातली तरी ती तसं महाराज एक असं बोलते, असंतुष्ट हा एक झुता आहे. तो नेहमी आपल्याला काय करतो? काटत असतो पायाला. म्हणजे काय? नेहमी कुठं ना कुठं तर आपल्याला खोट असते, इकडनं असंतुष्ट. म्हणून संतुष्ट व्हायला शिका. संतुष्टम सततम योगी. बरोबर काय सांगतात? संतुष्टम सततम योगी. तर जे आपल्याला मिळाले त्यात संतुष्ट असतो. म्हणून भगवंतांना आपल्याला या भावनेमध्ये भजन पूजन केलं. अनन्य चिंतयन्तो मां ये जनपुरी उपासते तेषां नित्ययुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवद्गीतेचा 9वा अध्याय 22वा का 23वा हा घरी गेल्यानंतर वाचलाय का तुम्ही? वाचा. हा एक श्लोक तुमचं जीवन पूर्ण परिवर्तन करू शकतो. अनन्य भावानं ज्यावेळेस आपण भगवंतांची पूजा करतो, अनन्य म्हणजे कुठलीही इच्छा न ठेवता अनन्य भावानं भगवंतांची. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं कम्फर्ट झोन सोडायला शिका. सुरक्षित कंपाऊंड तुम्ही सोडून भगवंताची सेवा करायला या. भगवंत तुम्हाला असे देतील ना की कुठे ठेवायचं कळायला नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये नेहमी भगवंता
असं का, असं असं का, असं का, असं है ना. तर ह्या शंका मनामध्ये नसलं पाहिजे. आणि निशंकेनं आपण भगवंतांची ज्यावेळेस भक्ती करू त्यावेळेस भगवंत आपल्याला सर्व काही देणार. आणि शंका मनात ठेवू तर भगवंताला माहित आहे कसं काढून घ्यायचं. भगवंत बरोबर काढून घेतो. त्यांना सांगावं लागलं कुठं होल मारावं ते काढत. मी बघितले पाणी घरामध्ये पाणी कुटुंबामध्ये काढून घेतात. भगवंत काढून घेतात. तर म्हणून भगवंतांनी ते आपण प्रार्थना केली. अनन्य चिंतयंतो मां येजन परिवासते. अनन्य भावानं मी तुमची उपासना केली. जे कोणी तेषां नित्यभियुक्तानां त्यांचं मी अभियुक्त. तेषां नित्य अभियुक्त योगक्षम. भगवंत या श्लोकात सांगताय की जो कोणी अनन्य भावानं माझे भजन पूजन करतो ना त्याचं मी सर्व काही रक्षण करतो. एवढं रक्षण नाही करत तर जे त्याला कमी पडेल ते पण मी त्याला पुरवतो. भगवान म्हणतात मी पण ते पण मी त्याला पुरवतो. आपण योगक्षम महाम्यम एकाच ठिकाणी वाचतो. कुठं वाचलंय का तुम्ही? मला माहित नाही, तुम्हाला माहिती आहे. पण त्यात काही तथ्य आहे का? योगक्षम महाम्यम लिहिलंय, LIC कार्ड लिहा, मिळतं कुणाला? अवघड आहे गोष्ट. भगवंत म्हणते की मी तुझं रक्षण करतो, तुला देतो. आपण LIC काढली आपली, मिळालेलं दुसरं, मिळालं दुसऱ्याला. म्हणजे बघा देणार आपण किती झोलमाला आहे जगाचा. घोलमाल आहे. म्हणून हे भौतिक जग सगळं घोलमालाच आहे. घोलमाला तुम्ही घुसू नका. आपल्याला भगवंतांची भक्ती करायची. या ठिकाणी या. मी तर म्हणेन महिन्याला या ठिकाणी या. आपण आता प्लॅन करू काय करूजी. जसं तुम्ही सांगाल एवढे उत्साहित भक्त आहेत आणि आजूबाजूला सगळे भक्त आहेत. भगवंता म्हणा आम्हाला शक्ती द्या, आम्हाला काहीतरी करा. सेवेचा मूळ ठेवा. काय ठेवा? सेवेचा मूळ. भगवंत तुम्हाला सर्व काही देईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही शंका आणि टीका टिप्पणी असेल तर कमी तुमचा खूप वेळ नाही घ्यायचा. काही टाइम आहे. हरे कृष्ण. कोणाला काही शंका आहे का? कोणाला काही प्रश्न आहे का? काय असेल तुमच्या आवश्यकता?